ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजराने दुमदुमला राजूर घाट. भक्तिरसात नाहून निघाले बुलढाणा. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगून गेला आहे. याच भक्तिमय सोहळ्याचा अविस्मरणीय क्षण आज बुलढाण्यात अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास 33 दिवसांत पूर्ण करणारी आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी आज राजूर घाट चढत बुलढाणा शहरात दाखल झाली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली ही पालखी मलकापूर, मोताळा आणि राजूर घाट असा प्रवास करत बुलढाण्यात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या, फुलांची उधळण करण्यात आली आणि मुक्ताई माऊलीचे विधिवत पूजन करण्यात आले. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात बुलढाणा नगरी भक्तिरसात नाहून निघाली. आषाढी वारीच्या या दिव्य सोहळ्याने भाविकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाची अनोखी अनुभूती निर्माण केली. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा. आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा दिनांक 24 तारखेला जूनला मुक्ताबाईवरून निघाला. मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे वैशिष्ट्य आहे. जवळजवळ 1 महिना म्हणजे 3 दिवसाचा हा प्रवास आहे. 600 किलोमीटरचं अंतर आहे. 6 जिल्हे, 318 वर्षांची परंपरा आणि विशेष करून सर्वात लांब चालणारा हा एक पालखी सोहळा महाराष्ट्रात. आपल्या पालखी सोहळ्याला प्रमुख 4 घाट लागतात. पहिला हा घाट आहे राजूर घाट. काळाच्या ओघामध्ये अनेक घाट सपाट झाले, पण हा घाट राहिला. त्या घाटामध्ये चढण्याची, चालण्याची अनुभूती, विशेष करून मुक्ताबाईच्या पदराला धरून, मुक्ताबाईच्या बोटाला धरून चालण्याची अनुभूती आज सगळ्या वारकऱ्यांना आली. आणि भजन नामस्मरण करीत कुठल्याच प्रकारचे कष्ट, क्लेश, दुःख न होता एका टप्प्यामध्ये आम्ही हनुमंताच्या मंदिरात पोहोचलो. हे मुक्ताबाईंची कृपा आहे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखवाले मुक्ताला पाणी. या न्यायाने मुक्ताबाईच्या सोबत सगळे वारकरी चालत असतात. प्रशासनाने, बुलढाणा जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तिथले SP साहेब, CO, महसूल विभागात काम करणारी मंडळी, आरोग्यामध्ये काम करणारी मंडळी आणि विशेष करून पोलीस प्रशासनामध्ये चांगल्या प्रकारचं सहयोग, सहभाग, सहकार्य आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला सर्वांनी केलेला आहे. विशेष करून आज घाटामध्ये चालण्याचा आनंद पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कष्टाचं ते फलित आहे की वारकऱ्यांना आपलं भजन करत करत, भगवंताचं नामस्मरण करीत करीत त्या प्रवासाचा, पायी प्रवासाचा आनंद घेता आला. याला कारण आहे बुलढाणा जिल्हा पोलिसांनी केलेलं कार्य आणि कष्ट. पुंडलिक वरदा हरिवंत.